नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पोरुदवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रेन स्ट्रोक बद्दल बोलणार आहोत. ब्रेन स्ट्रोक काय आहे, कोणत्या कारणामुळे होतो आणि का यामुळे आपले हात पाय काम करणे थांबवतात, हे सर्व आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या आत. तर ब्रेन स्ट्रोक ती स्थिती असते जेव्हा आपल्या मेंदूला कोणत्याही प्रकारची इजा होते आणि ही मेंदूतील इजा मुख्यतः दोन प्रकारे होऊ शकते. किंवा तर आपल्या मेंदूतील रक्तवाहिनी फुटते किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीत कोणत्याही प्रकारचा क्लॉट येतो. दोन्ही स्थितींमध्ये काय होते की रक्त जे ऑक्सिजन आणि अन्न घेऊन जात होते ते मेंदूच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकत नाही. आता जेव्हा मेंदूच्या भागांना अन्न मिळाले नाही, फक्त ऑक्सिजन मिळाला, तर आपण काय पाहतो की मेंदूचा भाग जो काम करत होता तो काम करू शकला नाही आणि परिणाम काय होतो की हात-पाय काम करणे थांबवतात. बोलण्यात अडचण येऊ लागते, बसण्यात अडचण येऊ लागते. आता हे क्लॉट का बनतात हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण आपल्या रक्तातच क्लॉट तयार होत असतात. जेव्हा आपला कोलेस्ट्रॉल जास्त असतो किंवा आपला शुगर लेव्हल जास्त असतो किंवा आपल्या एखाद्या रक्तवाहिनीत क्लॉटची निर्मिती होत असते, जसे डीव्हीटी असतो, डी थ्रोम्बोसिस असतो, त्यातही क्लॉट बनण्याची शक्यता असते. क्लॉट पायात रक्तासोबत वर येत येत तुमच्या मेंदूत गेला आणि तिथे गेल्यावर त्याचा नुकसान होतो. याला आपण ब्रेन स्ट्रोक म्हणतो. त्याचप्रमाणे तुमचा बीपी खूप जास्त होता. तुम्ही बीपीच्या गोळ्या घेत होता. तुम्ही सोडून दिल्या. आता बीपी जेव्हा पाण्याचा प्रेशर खूप जास्त करतात, तेव्हा ठिकठिकाणी पाईपमधून पाणी बाहेर येऊ लागते. आता तुमच्या मेंदूत अशी काही ब्लीडिंग झाली तर परिणाम काय होईल की ते आत पसरले, रक्त आत पसरले आणि मेंदूचा तो भाग आता तो नुकसान झाला कारण तिथे ऑक्सिजन पोहोचू शकला नाही कारण लीक आधीच झाली आणि रक्ताच्या स्पिलिंगमुळे मेंदूच्या ऊतींनाही नुकसान झाले. परिणाम काय झाला की मेंदूने काम करणे बंद केले आणि परिणामी हात-पाय काम करणे थांबले. आता जर आपल्याला इथून पेशंटला बरे करायचे असेल, ब्रेन स्ट्रोकच्या पेशंटला, तर त्यात खूप गोष्टी एकत्र लागतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे आहार काय आहे. अक्सर आपण पाहतो की जेव्हा कोणाला अशी अडचण होते तेव्हा खाणे-पिणे खूप कमी होते, गोड बंद होते, मीठ कमी होते. पेशंट उकडलेल्या भाज्या खायला सुरुवात करतो. ते सर्वात मोठ्या चुकांपैकी एक ठरते. कारण काय आहे, तुम्हाला तुमच्या मेंदूला बरे करायचे आहे, दुरुस्त करायचे आहे आणि तुम्ही उकडलेल्या भाज्या खाता आहात ज्या तुमच्या शरीरात ताकद आणत नाही. त्यामुळे तुम्हाला तुपाचे लक्ष ठेवावे लागेल. अगदी योग्य साखरेचे लक्ष ठेवावे लागेल. अगदी मिठाचे लक्ष ठेवावे लागेल. अगदी योग्य. पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रोटीन आणि जीवनसत्वे घेणे थांबवावे. तुम्हाला सूपकडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही चिकन सूप घेतले, फिश सूप घेतले किंवा कोणतेही सूप घेतले, हातात त्या तूप आणि तेल आहे आणि मीठ तुमच्या हातात आहे. बाकी जे थोडेफार मसाले असतात ते तर प्रत्येक गोष्टीत घालता, ते तुम्ही वापरता. मग तुम्ही पाहता की तुमच्या शरीरात प्रोटीनची मात्रा, जीवनसत्वांची मात्रा योग्य प्रमाणात जात राहते. म्हणूनच कोणत्याही ब्रेकच्या पेशंटने आपल्या आहारावर खूप लक्ष द्यायला हवे. त्याला अशक्तपणा आणणारे काहीही खाणे नाही. कोणत्याही खाण्यामुळे जे होते ते त्याला देऊ नये याची काळजी घ्यावी. दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची व्यायाम. आता व्यायाम हा आहे. कारण तुमच्या मेंदूचा जो भाग आधी काम करत होता तो तर नुकसान झाला आहे. आता मेंदूच्या नवीन भागाला पुन्हा काम करायला शिकवायचे आहे. हात हलवणे, पाय हलवणे, बोलणे, बसणे, हे सर्व काही पुन्हा शिकवायचे आहे. तर आता आपला मेंदू शिकतो की भावुकी खूप महत्वाची गोष्ट आहे. आता स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा की जेव्हा तुम्ही कोणतेही काम वारंवार करता, तेव्हा तुम्ही त्यात तज्ञ बनता, बरोबर? तर जर आपण चालण्याचा व्यायाम वारंवार करू, तर आपले चालणे चांगले होईल आधीपेक्षा. तर आपण काय करायचं आहे, की ज्या कामात आपल्याला सर्वात जास्त अडचण येते, त्याच कामाला वारंवार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही जी व्यायाम असते, तिला आपण ऑक्युपेशनल थेरपी म्हणतो. पण ब्रेन स्ट्रोकचे पेशंट जे असतात ते सहसा फिजिकल थेरपीवर लक्ष केंद्रित करत असतात. स्नायू निरोगी ठेवण्यासाठी फिजिओथेरपी केली जाते.
कारण जर तुम्हाला ब्रेन स्ट्रोक झाला असेल आणि मसल्स तुम्ही हलवू शकत नसाल, तर काय होतं की मसल्स सुकायला लागतात. तुमचे स्नायू कोरडे होऊ नयेत म्हणून तुम्हाला फिजिओथेरपी करायला लावली जाते. पेशंटला वाटतं की मी फिजिकल थेरपी करत आहे, मी व्यायाम करत आहे. ते पुरेसं आहे तुमच्या मसल्सना ठीक ठेवण्यासाठी. ब्रेनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी, ब्रेनला पुन्हा शिकवण्यासाठी तुम्हाला ऑक्युपेशनल थेरपीचा आधार घ्यावा लागतो. आणि ऑक्युपेशनल थेरपी खूप सोपी आहे. जसे मी तुम्हाला आधी सांगितले, जर तुम्हाला चालण्यात अडचण येत असेल, तर तुम्हाला चालण्याचीच प्रॅक्टिस करावी लागेल. तुमचे चालणे व्यवस्थित होईपर्यंत तुम्ही हे किती काळ करावे? जर माझ्या हाताची ही हालचाल होत नसेल, तर मी त्याला वर जाण्याचा प्रयत्न करत राहीन. कधीपर्यंत? जोपर्यंत माझा हात पूर्णपणे चालू लागणार नाही. तर हे ऑक्युपेशन थेरपीचे तुम्ही म्हणू शकता की सुधारणा होते. मेंदूमध्ये रक्ताचा थक्का होता. मेंदूमध्येच तुमचे नुकसान झाले होते. मेंदूचा स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो तो झाला होता. आता जर तुम्ही हात पायावर काहीही लावत असाल किंवा हात पायाची व्यायाम करत असाल, मेंदूची करत नसाल, तर तुम्हाला कधीही परिणाम दिसणार नाही. आणि जितकेही मेंदू स्ट्रोकचे पेशंट आहेत त्यांचे पहिले 6 महिने खूप चांगले सुधारणा आम्हाला दिसतात. समजा तुम्हाला आजच्या तारखेला 2024 मध्ये होते, ते स्वीकारा. तर तुम्ही पाहाल की ऑक्टोबरमध्ये खूप जास्त आराम होत नाही. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी खूप चांगली सुधारणा होईल. पण मार्चपर्यंत तुमची सुधारणा येणे थांबते. आणि एप्रिल, मे, जून, जुलै जवळजवळ सुधारणा होत नाही. हे असे होत आहे कारण मेंदूमध्ये जी न्यूरोप्लास्टिसिटी नैसर्गिकरित्या होत होती, ती आता थांबली आहे. यानंतर तुम्ही कितीही व्यायाम करा, कुठेही जा, मंदिरात जा, जिथे जायचे आहे तिथे जा. आता तुम्हाला सुधारणा दिसणार नाही. पण पहिल्या 6 महिन्यात ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत जे काही केले, त्याने आराम मिळाला. जे औषधं घेतले, त्याने आराम मिळाला. आता आराम मिळत नाही. का मिळत नाही? औषधं तर तेच आहे, डॉक्टरही आहे. आराम मिळत नाही. का नाही मिळत? कारण मेंदूमध्ये प्लास्टिसिटी झाली आहे. बंद करा. मग आपल्याला या नवीन प्रक्रियेला पुन्हा सुरू करावे लागते की मेंदू पुन्हा शिकण्यास योग्य होईल. जर मेंदू पुन्हा शिकण्यास सक्षम झाला, तर तुम्ही खाल्ले तर ते शिकू शकेल. शिकवण्यासाठी आधी लहान मूल आवश्यक असते, नाही का? जसे शाळेत जाता, तेव्हा एक लायक मूल असेल तर काही शिकाल तर ते शिकेल. अशाच प्रकारे आपल्याला आपल्या मेंदूला लायक बनवायचे असते की तो शिकेल आणि त्यात मदत करते. प्लास्टिसिटी आता न्यूरोप्लास्टिसिटी नैसर्गिक पद्धतीने झाली आहे. बंद करा. मग आपल्याला थोडेसे औषधाने सुरू करावे लागेल. आणि याचे जे परिणाम असतात ते आधी मुख्यातच आपल्याला दिसायला लागतात. आता मी जास्त बोलणार नाही. मी इच्छितो की तुम्ही काही स्टॉक पेशंट्सशी ब्रेन स्ट्रोकच्या पेशंटमध्ये किती वेगाने सुधारणा होते. तर जर तुम्हाला ब्रेन स्ट्रोक झाला आहे, तर घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या मेंदूला समजून घेण्याची गरज आहे, की त्याची गरज काय आहे, तो कसा काम करतो. तेव्हा तुम्ही ब्रेन स्ट्रोकला जिंकू शकता. पुन्हा तुमच्या हातावर ताकद परत आणू शकता. याच्याबरोबर मी चालण्याची परवानगी मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.